पहाटेची 3-4 वाजेची वेळ असेल. अमोल अचानक दचकून जागा झाला. हिवाळ्यातला डिसेंबर महिना असून देखील त्याच्या सर्व अंगाला घाम फुटला होता. घशाला कोरड सुटले होते. कारण त्यानं पाहिलं ते स्वप्न होतं की भास, असा प्रश्न त्याच्या कवळ्या भाबड्या मनाला पडला होता. पण आपल्याला असले भास कसे होतील? त्याचं दुसरं मन म्हणत होतं, ते स्वप्नच असलं पाहिजे. त्यानं मनोमन खात्री करून घेतली. स्वप्न, ते पण किती भयानक. आणि सकाळची स्वप्न म्हणे खरी ठरतात. ते कुठेतरी त्याने ऐकलं होतं. सकाळची स्वप्न खरी ठरतात असा विचार मनात येताच पुन्हा एकदा त्याच्या सर्वांगाचा थरकाप उडाला. कोरड सुटलेल्या घशाचा कोरडेपणा आणखीनच वाढला. शरीराला कंप सुटला. व्हाळी श्वेतबिंदूंनी गर्दी केली. तेवढ्यात फाळंग तुटलेल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून एक काळी मांजर म्याव करत घरात आली. तिचे ते अंधारात चमकणारे विलक्षण भीतीदायक डोळे पाहून व त्याच वेळेस गाव कुसाबाहेर कुत्र्याचं भेसूर विवळणं ऐकून तो आतून प्रचंड घाबरला. अंगावरचं पांघरूनही बाजूला न करता तो तसाच उठला. अंगावरली गोधडी एकदम त्याच्या पायाशी जमिनीवर आली. तिच्यावरच पाय देऊन तो 2 पावलं पुढे आईच्या खाटेकडे सरकला. रस्त्यावरच्या दिव्यांच्या मिणमिणत्या उजेडात त्यानं आईच्या तुटक्या खाटेकडे नजर टाकली. आई नेहमीसारखीच आपल्या हडकुळ्या शरीराचं मुटकुळं करून आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन डाव्या कुशीवर शांतपणे झोपलेली होती. खाटेवरचं अंथरूण गोळा झालेलं होतं. अंगावर पांघरलेली फाटकी गोधडी हवेतल्या गारव्यापासून आईला प्रेमळ उब देत होती. त्याच गोधडीत एक टोक कालच माझ्या हातानं सारवलेल्या भुईला स्पर्श करत होतं. आईच्याच जुन्या लुगड्यापासून आईनेच कधी काळी शिवलेली ती गोधडी आईसोबतच जणू भुईलाही उब देत होती. तो पावलांचा आवाज न करता आईजवळ गेला. क्षणभर द्विधा मनस्थितीत तिथेच रेंगाळल्या. आईच्या अंगावरची गोधडी परत आईच्या अंगावर टाकताना झोपलेल्या आईला जाग यायला नको अशा बेतानं व्यवस्थित अंगावर टाकली. पण तेवढ्यानंही आईनं किंचितची हालचाल केली. झोपमोड होऊ नये म्हणून श्वासाचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत आईच्या पायथ्याशी गोळा झालेलं अंथरूण हळवा सरळ केला न निद्रिस्त आईच्या चेहऱ्याकडं एकटक पाहतो बराच वेळ तिथेच उभा राहिला. आई, किती गोड शब्द, वात्सल्याचं मूर्तिमंत रूप, अखंड अव्याहत वाहणारं प्रेम, मधुर मायाचा मूर्त झरा. पण आता ती फारच थकली होती. अतिकष्टानं आयुष्यभराच्या अतिउश्रमानं पार खंगली होती. 8 दिवसापासून असलेल्या तापानं कायम संगतीस असलेल्या खोकल्यानं बेजार झाली होती. कधी कधी खोकताना वाटे, बास, संपलं आता सारं. आपल्या हडकुड्या शरीराचं मुटकुळं करून अंथरुणात निसलेली आई जाग येताच खुनलेली बोलली. अमोल जवळ गेला तर पार खोपणीत गेलेल्या तिच्या अधूर डोळ्यातून घळाघळा वाहणारं पाणी थांबत नसे. तशाही परिस्थितीत ती अमोलशी बोलायचा प्रयत्न करी, पण बोलता बोलता खोकल्याची उबळ आली म्हणजे ती थांबत नसे. आईची अशी अवस्था पाहून अमोलचं काळीज तीळ तुटायचं. त्याची अगतिता, हतबलता क्षणाक्षणाला वाढत जाई. आई इतकीच त्याच्या कवळ्या आजान मनाची तगमग घालमेल आईच्या या साऱ्या वेदनामुळे क्षणाला वाढत जाई. अजूनही ती तशी झोपलेली होती. अमोल पावलांचा आवाज होऊ न देता तिच्याजवळ बसला. त्यानं तिच्या मस्तकावरचा घाम हलक्या हाताने टिपला. मस्तकास हात लावून पाहिलं. ताप बराच उतरला होता. रात्रीपासून खोकलाही कमी झाला होता. कालच्या औषधानं आराम पडला म्हणून त्यास मनोमन समाधान वाटले. आईचे ते पांढरे अर्धवट पिकलेले केस धुणी भांडी करून राखेने काळवणलेले, शेतात राबून राकट झालेले ते हात, चेहऱ्यावर हातापायावर अकाली आलेल्या वार्धक्यान पडलेल्या सुरकुत्या जाणीव करून देत होत्या. दारिद्र्याची, गरिबीची आणि असहायतेची. बराच वेळ तो तसाच बसून होता. त्याला भूतकाळ खणकू लागला. एक प्रसंग त्याला आठवायला लागला. तो मनाशी विचार करू लागला. वडील जाण्यापूर्वी किती सुखी होता आपण. वडील संध्याकाळी कामावरून घरी आले की माझ्यासोबत खेळायचे, गप्पा मारायचे, गोष्टी सांगायचे. सुट्टीच्या दिवशी नदीवर पोहायला न्यायचे. त्यांचे मित्र आप्पाच्या शेतातल्या आमराईत न्यायचे तर कधी तात्यांच्या बागेत. रोजचं रात्रीचं जेवण आई, वडील आणि मी सोबतच करायचो. नंतर आम्ही तिघंही मंदिरापर्यंत निवांतपणे फिरायला जायचो. मी मंदिराच्या ओट्यावर पायऱ्यांवर खूप खेळायचो. घरी परत येताना दोघांचा हात धरून दोन्ही पाय उचलून घ्यायचो. कधी कधी वडिलांच्या खांद्यावर बसून दूरवर नजर टाकायचो.
तेव्हा मला खूप मोठं झाल्यागत वाटायचं. गावच्या जत्रेत तर नेहमी धमाल असायची. आईने कितीही नाही म्हटलं तरी मी जे मागेल ते मला वडील घेऊन द्यायचे. माझा प्रत्येक हट्ट ते पुरवायचे. पण अचानक मला पोरकं करून काळानं त्यांना आमच्यापासून कायमचं हिरावलं आणि दुर्दैवाचे फास आमच्या भोवती घिरट्या घालायला लागले. आई डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून आभाळागत माझ्यासाठी उभी राहिली. बिचारी पहाटेच लवकर उठायची. घरचे तसेच अजून 2-4 घरचे धुणी भांडी पटापटा आवरून भाकरी बांधून शेतात कामाला निघून जायची. जाताना असंख्य सूचनासोबत शाळेची व अभ्यासाची सूचना द्यायला ती कधीच नाही विसरायची. शक्य होतील तेवढे माझे लाड पुरवायची. मला कळायला लागल्यापासून मीही दळण कांड्यात धुणं भांड्यात तिला मदत करायचो. पण आता मी तिला खूप सुखात ठेवणार आहे. तिनं माझ्यासाठी जे सोचलं, जे कष्ट केले ते वाया जाऊ न देता तिला आता खूप खूप सुखात ठेवणं हेच माझं ध्येय. त्यासाठी वाटेल ते झालं तरी चालेल, पण यापुढे मी तिला इतरांच्या घरी धुणीभांडी करू देणार नाही. फक्त मला चांगले गुण मिळाले पाहिजेत म्हणजे मिळवलं सारं. असा विचार त्याच्या मनात येत असतानाच त्याला आठवले आज बुधवार म्हणजे आपला रिझल्ट. काम लवकर आटोपली पाहिजेत म्हणून तो उठला. घरातली झाडलोट करून पाणी भरून स्वतःची तयारी केली. पहाटेच पेपर वाटपायच्या कामासाठी गावाबाहेरील पेपर विक्रेत्याकडून पेपर घेण्यासाठी आपल्या जुन्या सायकलीवरून तो निघाला सुद्धा. अमोल अतिशय हुशार व कामसू मुलगा. नकळत्या वयात येऊन पडलेल्या जबाबदारीचं भान आलेला, वयाच्या आधीच प्रचंड समजदार झालेला, सर्वांच्या मदतीला स्वतःहून कायम तत्पर म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटणारा, परिस्थितीचं प्रचंड ओझं पेलताना कायम हसऱ्या चेहऱ्यानं सामोरं जाणारा, सर्वांमध्ये वावरताना मिसळणारा पण तरीही काहीसा अलिप्त राहणारा, एकटा असताना आपल्याच विश्वात रमणारा, शाळेत भरपूर मित्र असताना देखील परिस्थितीचं रडगाणं कधी कोणापुढं त्यानं मांडलं नाही की घरी कोणाला आणलं नाही. त्यामुळे तो नेमका कुठे राहतो, कसा राहतो हे बऱ्याच जणांना ठाऊकही नव्हते. त्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना फारच थोड्या जणांना होती. कोणाची सहानुभूती मिळवणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. अभ्यासही तो नेहमी पुढेच असायचा. त्यामुळे शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता. आईला तर त्याचाच आधार आणि त्यालाही आईचाच. दोघंही एकमेकांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत. नेहमीप्रमाणे त्याने आपला पेपरचा गट्टा विक्रेत्याकडून आपल्या ताब्यात घेतला. पेपर वाटण्यासाठी निघण्याआधी पेपरच्या हेडलाईनवर ओघळती का होईना एक नजर टाकायची त्याला रोजची सवय. पण आज मुळातच उशीर झाल्यामुळे त्याने लगेच गठ्ठा उचलून आपल्या जुन्या सायकलीला लावला आणि घरोघरी पेपर टाकायला निघाला. त्या बिचाऱ्याला तर काय माहीत, तो जिल्ह्यातून प्रथम आल्याची बातमी त्याच पेपरमध्ये छापून आली आहे म्हणून. आधीच उशीर झाल्यामुळे तो पटापटा पेपर टाकून पुढे निघत होता. त्याला सर्व कामे उरकून शाळेत आपल्या रिझल्टची चौकशी करायची होती. तो पास होईल नव्हे तर चांगल्या गुणांनी पास होईल याची खात्री तर त्याला होतीच, पण पुढे काय हे मात्र अनिश्चित होतं. काम करून शिक्षण कसं सुरू ठेवता येईल असं विचारचक्र त्याच्या डोक्यात फिरत असतानाच आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. ओघानंच सकाळीच पाहिलेल्या स्वप्नानं पुन्हा मनात घिरट्या घालायला सुरुवात केली. तेवढ्यानंही त्याच्या मनाची अस्वस्थता तगमग वाढली. डोळ्याच्या कडा ओलावल्या. त्यानं जोरानं पायंडल मारायला सुरुवात केली. पायंडलची पिन ढिली असल्याने चेन कवरला घासून पायंडल खाली येत असताना होणारा आवाज त्या नीरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होता. डोळ्यात अश्रू जमल्यामुळे समोरचं त्याला संधी प्रकाशात अस्पष्ट दिसत होतं. त्याने आपल्या उजव्या हातानं सायकलीचं हँडल घट्ट पकडून डाव्या हातानं डोळ्यातील गालावर ओघळलेले पाणी अलगद पुसलं. आपला डावा हात पुन्हा हँडलवर घेत असतानाच रस्त्यातला खड्डा त्याला दिसला. खड्डा चुकवण्याच्या नादात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला उडवले. सायकलीचा चेंदामेंदा झाला. तो रस्त्याच्या कडेला काटेरी झाडे झुडपे असलेल्या खोल खड्ड्यात फेकला गेला. सायकलीला अडकलेली वर्तमानपत्रे इस्तविस्त फेकली गेली. वाऱ्यानं फडफडू लागली. गाडी जेवढ्या वेगाने आली तेवढ्या वेगाने निघून सुद्धा गेली. अमोल मात्र त्या रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात असणाऱ्या खोल खड्ड्यात विवळत पडला. मदतीसाठी त्यानं खूप आरोळ्या मारल्या. त्या 1-1.5 किलोमीटरच्या परिसरात वस्तीच नसल्याने त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचतच नव्हता. त्याच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता. हळूहळू डोळ्यासमोर अंधार येऊ लागल्या. त्याही स्थितीत तो उठून बसला. पायातून जीवघेणी सनक पार डोक्यापर्यंत गेली. आपल्या दोन्ही हाताने कळ आलेल्या पायाला त्याने जवळ घेतले.
काहीतरी ओलं लागल्याने त्याने तळहात बघितले. ते रक्ताने भरले होते. अंगातला शर्ट फाटला होता. डोकं फुटल्याने रक्ताचा ओघळ मानेपर्यंत येऊन शर्टाची कॉलर भिजत होता. तो तसाच उभा राहिला. एक प्रचंड सनक पुन्हा डोक्यापर्यंत गेली. अंधारे आले आणि खड्ड्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात तो चक्कर येऊन तेथेच बेशुद्ध पडला. रस्त्यावर फेकले गेलेले पेपर अजूनही तसेच फडफडत होते. जणू त्या निर्मनुष्य रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांकडे अमोलच्या मदतीसाठी ते याचना करत होते. त्यांच्या याचनेला काही वेळातच फळ आलं. रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहनाऐवजी सकाळी त्या रस्त्याने दररोज फिरायला येणाऱ्या लोकांनी रस्त्यावर फडफडणारे ते पेपर पाहिले. रस्त्याच्या कडेला पडलेली मोडकी सायकल पाहिली. काहीतरी अघटित घडल्याचे साऱ्यांच्याच लक्षात आले. सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली. एका खोल खड्ड्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला अमोल एकाच्या नजरेस पडला. त्यानं सोबत्यांना आवाज दिला. सगळे धावत तिथे आले. 2-3 तरुण खाली उतरले. बाकीच्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावरून जाणारी एक गाडी थांबवली. दोघांतिकांनी बेशुद्ध अमोलला वर काढले, गाडीत टाकले. बाकीचेही पटापटा गाडीत येऊन बसले. ड्रायव्हरला सारा प्रकार लक्षात आला होता. त्यानंही वेळ न दडवता गाडी हॉस्पिटलकडे आणली. स्ट्रेचर मागवलं. नेण्यात आले. इलाज सुरू झाला. डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेला फोटो नुकताच वर्तमानपत्रात पाहिला होता. त्याच्या खिशातल्या शाळेच्या ओळखपत्रावरून त्यांच्या लक्षात आले गेलं. शुद्धीत नसलेल्या अमोलला स्ट्रेचरवर टाकलं. डॉक्टर आले. ताबडतोब त्याला ऑपरेशन कक्षात जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याची जी बातमी आपण वाचली तो हाच विद्यार्थी. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उपचार सुरू केले. वर्तमानपत्रातल्या माहितीवरून त्यांनी शाळेशी संपर्क साधला. सर्वजण हॉस्पिटलच्या आवारात जमले. हॉस्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाल्याने अमोलला वाचवणं डॉक्टरांपुढे आव्हानच होतं. हळूहळू चर्चा गावभर पसरली. कोणीतरी अमोलच्या आईलाही घेऊन आली. ती बिचारी स्वतःचं आजारपण विसरून धाय मोकलून रडत होती आणि तिकडे अमोल आपली शुद्ध हरपला होता. बेशुद्ध अवस्थेत तो बडबडत होता. त्याच्या मनसूक्ष समोर सकाळी पाहिलेलं स्वप्न फिरत होतं. आई गेल्याचं. तो त्याही अवस्थेत ओरडत होता. आई, आई तुला काही होणार नाही. आई डोळे उघड. अगं बघ, मी अमोल, तुझा अमोल. अगं उघड ना डोळे. हे बघ, बघ ना मी काय आणले. एकदा तरी बघ ना माझ्याकडे. तुला आता मी सुखात ठेवणार, खूप खूप सुखात ठेवणार. तुला यापुढे कोणाकडेही धुणी भांडी करावी लागणार नाही. तो त्या अवस्थेतही रडत होता, ओरडत होता, जखमांनी विवळत होता, कणत होता. मध्येच ग्लानी येत होती. डोळ्यासमोर अंधार दाटून येत होता. डोळे मिटत होते. शरीरातलं त्राण निघून गेल्या. एक एक अवयव विसावत होते. शरीरावरल्या जखमांसारख्या मनावर झालेल्या जखमाही खोल होत्या. त्याचं ते ओरडणं, विवळणं, असंबंध बोलणं बाहेर सर्वजण ऐकत होते. सारेच हळहळत होते. नकळत डोळे ओलावत होते. त्याचे ते करून अर्थ बोलणं ऐकून सर्वांच्या हृदयाला चरे पडत होते. सर्वांची मने त्याच्या प्रत्येक वाक्यानं आक्रोशाने द्रवत होती. त्याचं त्या अवस्थेतलं आकंत्रदन साहजिकच होतं, कारण पहाटे पडलेली स्वप्न खरी ठरतात असं त्याने केव्हा तरी कुठेतरी ऐकलं होतं. आईची अवस्था तर फारच वाईट होती. काय करावं त्या माऊलीला उमजत नव्हतं, सुचत नव्हतं. तिथेच एका रिकाम्या बाकड्याजवळ ती खालीच बसली होती. तेथूनच देवाला हात जोडत होती, प्रार्थना करत होती. देवा वाचव रे माझ्या लेकराला. देवा बाळा, सोनुल्या, सोन्या. तर मध्येच अमोल, माझा अमोल, अमोल रडत होती. तिच्या डोळ्यातलं गळगळणारं वाहणारं पाणी थांबवण्याची शक्ती मात्र कुणातच नव्हती. जमलेले सर्वजण देवापुढे हात जोडत होते, अमोलला वाचव म्हणून. पण देवालाही मान्य नव्हतं. तो सर्वांचा आवडता म्हणून देवाचाही आवडता झाला. अमोलने शेवटी आई हाक मारली आणि अमोलची प्राणज्योत मालवली. त्यानं पाहिलेलं फुलवलेलं स्वप्न मात्र तसंच राहिलं. आईला एकटं टाकून अमोलचं आयुष्य जरी क्षणभरात संपलं तरी त्याचं प्रेम, त्याची स्वप्न आणि आईसाठी झटणारी धडपड ही सगळ्यांच्या मनात कायम जिवंत राहिली. काळ बदलतो, लोक बदलतात, पण अमोलसारखं सोन्यासारखं मन असलेली मुलं जगाला खूप काही शिकवून जातात की आईसाठी झटणाऱ्या मुलाचं जीवन कधीच व्यर्थ नसतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.
कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.